अचानक कुठेतरी बाहेर जायचं ठरतं आणि मग पहिला प्रश्न येतो, आता साडी कोणती नेसू? माझ्यासोबत आधी खूप व्हायचं बरं का असं, पण आता नाही होत. कारण की छोट्या-छोट्या सवयी लावून घेतल्यात स्वतःला. त्याच्यामुळे अचानक होणारा जो गोंधळ आहे ना, तो आता अजिबात होत नाही. तुमच्यासोबतही असं होत असेल ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी मी कपाटातनं 3 प्रकारच्या साड्या अशा वेगळ्या-वेगळ्या करायला पाहिजेत, असं मला वाटलं आणि मी हळू साड्या घेताना त्याच हिशोबाने साड्या घ्यायला लागले. अगदी सिंपल काही साड्या, ज्या मंदिरात, कुणाला छोट्या भेटीसाठी जायचं असेल, एखाद्या साध्या कार्यक्रमासाठी जायचं असेल, कुणाला दवाखान्यात भेटण्यासाठी जायचं असेल, जिथे आपल्याला साडी वेअर करावी लागत असेल, तिथे मी अगदी सिंपल साड्या बाजूला ठेवते. दुसरी थोडी काठपदर असेल, कॉटन असेल, थोडीशी एलिगंट लूक देते, जे कुठेतरी वाढदिवस असेल, छोटंसं फंक्शन असेल किंवा एखादा कौटुंबिक कार्यक्रम असेल, तिथे लगेच उपयोगी पडेल अशा साड्या. तिसऱ्या साड्यांमध्ये अगदी जातात्मक डिझायनर साड्या, काठपदर, ज्या पैठणी वगैरे मोठमोठ्या काठपदर, हेवी साड्या असतात ना, त्या ज्या लग्न, रिसेप्शन किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठीच आपण त्या वापरू शकतो अशा साड्या. तर या 3 साड्या वेगळ्या असल्यामुळे ना अगदी सोपं जातं आणि माझ्या मते साड्या वेगळ्या करण्याआधी आपल्याला ठरवायला पाहिजे की आपण कुठे जात आहोत आणि मग कशा साडीची निवड करायची. कारण मंदिरात जर लग्नाची साडी नेसली आणि साध्या गेट टुगेदरला जायचं असेल तर जड हेवी साडी नेसली तर नंतर आपल्यालाच वाटत राहतं, अरे आपण जरा जास्तच तयार होऊन आलोत की काय. आणि आणखी एक कायम करते मी, जी ज्वेलरी आहे जे की आपण मॅचिंग वगैरे घेत असतो ना, तर त्या ज्वेलरी सगळ्या आहेत ना त्या एकत्र ठेवण्याचं काम करते आणि जे काही स्किन केअर आहेत तेही एकत्र ठेवण्याचं काम करते. आता श्रीषा ते माझं जागेवर ठेवत नाही, ती गोष्ट वेगळी आहे, पण हे सगळं एकत्र ठेवण्याचं काम मी करते. आणि खरं सांगू का, सगळ्यात खूप छोट्या गोष्टी आहेत, पण यामुळे अचानक बाहेर जायचं जर ठरलं ना, तर अगदीच टेन्शन येत नाही आपल्याला. उलट आपण निवांतपणे छान साड्यांची निवड करतो आणि पटकन तयार होतो.